हॅलो मित्रांनो, हे बघा मी आलो इथं दिल्लीला. दिल्ली म्हणजेच गुरुग्राममध्ये आता. इथून जर दिल्ली बघायला गेलं तर तसं 50 किलोमीटर दूर आहे. माझ्या ऑफिसच्या कामासाठी इकडे आलो आहे. म्हणजे मला येऊन तरी 20-21 दिवस झाले असतील. तर ही अशी इथली सायबर सिटी अशी आहे बघा इथली. इथे टॉप यांच्या फॉर्च्यून 500 कंपनी म्हणतात ना, त्या इथे IT च्या सगळ्या कंपन्यांचे ऑफिस आहेत सगळं इथे. आणि हे DLF सायबर सिटीमध्ये इकडे गेल्यानंतर इथे मॉल पण आहे. मॉल्स जसं की डिकॅथलॉन वगैरे अजून बऱ्याचशा गोष्टी इकडे. आणि हे बघा इथे किती भारी सजावट आहे, सगळं केलं आहे. म्हणजे अशी फिलिंग येते की डायरेक्टली दुसऱ्या एखाद्या कुठल्या देशात आलो आहे आपण असं वाटतं आहे डायरेक्ट. ही गोष्ट एक वेगळी आहे की इथं खूप पोल्युशन आहे दिल्लीमध्ये. पण नॉर्मली दिल्लीपेक्षा हे गुरुग्रामला जरा बरं आहे, ठीकठाक आहे पोल्युशन. म्हणजे एवढं काय असं खूप आहे असं काही नाही, पण आहेच तरी. म्हणजे ॲक्च्युली मी थोडी एक्सरसाइज वगैरे करतो नॉर्मली वगैरे, तेव्हा मला काही नसेल जाणवत थोडंफार. आणि तसाही मी जास्त एवढं काय फिरत नाही बाहेर. पण ठीक आहे, ठीकठाक आहे, चांगलं वाटतं आहे मला. म्हणजे खूप साऱ्या गर्दीच्या याच्यामध्ये पण इकडे या DLF वाल्यांनी किती मोठी सायबर सिटी बनवली आहे. आणि ते सर्व काही खूप साऱ्या कंपनीचे. म्हणजे इथे असे लोक आहेत की तुम्हाला 2 लाख पॅकेजवाले पण भेटतील, 2 करोडवाले पॅकेजवाले पण भेटतील. म्हणजे असं हे सायबर सिटी आहे इकडे. आणि असं म्हणतात ना पोरं की यार जॉब भेटत नाही, हे होत नाही, ते होत नाही, किंवा काही नाही, हे असंच आहे ते तसंच आहे. हे यार प्रयत्न केल्याशिवाय काय होत नाही बरं का. आपण कितीही म्हटलं ना तर शेवट आपल्या गोष्टी आपल्यालाच करणं आहे. कोणी किती कसंही काही म्हटलं, तू हे कर, तू ते कर, तू असं कर, तू तसं कर, तू तसं केल्यावर तसं होशील, मग असं होईल. पण कोणी म्हणून काही होत नसतं. सगळं स्वतःच झक मारायची असते. जरा थोडं थांबलो होतो कारण मलाच हसू आलं होतं. कारण की मी असं म्हटलं ना स्वतःच झक मारायचे असते, तर मला हे स्ट्रिक्टली अवॉइड करायला लावलं आहे कोणीतरी की काही बोलायचं नाही, काय नाही, एक पण शिवी द्यायची नाही. म्हणजे ते नॉर्मल जरी शिवी असली तरी ती द्यायची नाही. म्हणजे साधं काहीच बोलायचं नाही आपण, कारण ते आवडत नाही कोणाला तरी. आता ते कोणाला काय हे तर मी एवढं सांगणार नाही लगेच, ते तुम्ही गेज करा, ठीक आहे. हे बघा असे सायबर सिटी बघा, बिल्डिंग बघा रे. आणि हे बघ इथं स्टिअर बघा केवढे. आपल्याकडे पायऱ्या जाण्यावर राहत नाही रे. आणि इथे बघा स्टिअर्स आहेत, स्टिअर्स. स्टिअर्स म्हणजेच ते एलिव्हेटर म्हणायचं मला, इलेक्ट्रिक एलिव्हेटर. मोठ्या मोठ्या मॉल्समध्ये वगैरे आहे ना, आपल्या नाशिकला पण आहे ना, मॉलमध्ये गेल्यानंतर दिसतं ना, तसं म्हणतो आहे मी, ठीक आहे. मस्त फिरतात इकडं. सॅटर्डे संडेला मस्त लोक फिरतात निवांत निवांत फिरतात. हा बघा इकडे हायवे आहे आणि हायवेच्या वरतून अशी कनेक्टिव्हिटी इथून, हे बघा इथून कनेक्टिव्हिटी आहे. मस्त इकडे जातात, त्या साईडला जायचं. आणि बघा ह्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स इकडे. आणि माझं ऑफिस या समोरच्या बिल्डिंगमध्ये इकडे DLF सायबर ग्रीन्समध्ये. DLF सायबर सिटी खूप मोठी सिटी आहे. आणि इथे असे म्हणजे वेगवेगळे नावं दिले यांनी, DLF सायबर ग्रीन्स, असे WeWork, त्यानंतर असे अनेक वेगवेगळे नावं आहेत या बिल्डिंग्सला. म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला जर ॲड्रेस शोधायचा असेल तर तुम्ही शोधू शकता, असं दिलं आहे.
कारण की DLF म्हटलं की खूप मोठं आहे आणि याच्यात काही कळतच नाही. हे बघा, तर आपल्याला जर इथून स्टेअर्सने जायचं असलं तर तुम्ही स्टेअर्सने पण वरती जाऊ शकतात इथून. आणि इथे लिफ्ट पण आहे. त्याच्यानंतर ह्या अशा गोष्टी हे बघा इथे बघायची. आणि लाईटिंग बघा, आपण म्हणतो लाईटचं असं लाईटीचं तसं लाईट तयार करायला असं तसं. आणि हे बघा इकडे हे बघायला भारी वाटतं, पण हे किती लाईटीचं हे करतायत, म्हणजे लाईट किती खर्च करताय वीज. हे हा बघा छोट्या बघ, हे बघ तुम्हाला इकडे जे पाहिजे ते माणसं दिसतील सगळेच. पूर्ण म्हणजे आपल्या पूर्ण भारत देशातून कुठले कुठले लोक आलेले असतात. मस्त निवांत फिरता बघा हे माणसं, मस्त काहीच विषय नाही. इकडं मुलं मुली कपल्स हे ते फिरत राहता. आणि दिल्ली म्हणजे एकदम डेंजर काम आहे. इकडं आल्यानंतर आपण आपल्या कामाशी काम ठेवायचं, रिकामे काम करायचे नाही, एवढं लक्षात ठेवायचं. हे बघा हे लाईटिंग्स. मी आता पोहोचलो वरती, मला जायचं आहे त्या साईडला. ठीक आहे, रिकामे कामच नाही करायचं. हे बघ किती छान लाईटिंग आहे राव. हे म्हणजे हे झाडं विडं नाही का. हे बघा इकडे या साईडला मी सांगितलं तुम्हाला इकडून स्टेअर्सने यायचं. या साईडला लिफ्ट आहे, इकडे लिफ्ट आहे. मग तुम्ही लिफ्टवर जाऊ शकता, नाही स्टेअर्सने तर. हे बघा हे झाडं आहे ना, हे छोटे छोटे बांबूचे नाही का ते झाडं आपले, तर ते हे झाडं मला म्हणजे झाडांमध्ये अशी लाईटिंग टाकल्यानंतर जो कलर येतो ना येल्लोइश ग्रीन, तो एकदम भारी वाटतो. मस्त लोक मजा करताय राव, फोटो बिटो काढायचं चाललं आहे लोकांचं. हे बघ, आणि हा ब्रिज जो आहे तो पूर्ण रस्त्याच्या वरती, ठीक आहे. आणि याच्या खालून येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या गाड्या, म्हणजे ज्या की फुकट जास्त प्रदूषण करणारे आहे ना, ते कसं असतं थोडेफार पैसे आले लोनवर गाडी हे कर ते कर या गोष्टी. आणि दिल्लीत राहायचं म्हणजे आता दिल्लीमध्ये किती लोक राहतात, प्रत्येकाला वाटतंच ना माझी गाडी पाहिजे, मला हे पाहिजे ते पाहिजे, माझ्याकडे गाडी असली पाहिजे असं. तर त्या गोष्टी इकडे सगळ्या. हे बघा मस्तपैकी लोक मस्त फिरतात. आज संडे, निवांत कारभार चालतो लोकांचा, काही विषय नाही असं. हे बघ इकडं सोडलेल्या लोकांचं म्हणजे अरे सॉरी सोडलेलं म्हणतो, आपले हिंडणाऱ्या लोकांची कमी नाही इकडं. आणि ह्या बघा या गाड्या इकडून आपण म्हणतो ना 4 लेन 2 पदरी रस्ता आणि 3 पदरी रस्ता. इथं मोजून घ्या तुम्ही किती पदरी. तिकडचा 4, परत हा 4, हे 4, हे 4, 4 16 लेन आहे. इथं 16 लेन बघितलं का. आणि ते बी इथली इथं मधल्यामध्ये. हे बघा हे वर्ल्ड लॅप्रोस्कोपी हॉस्पिटल इथं. म्हणजे सुखसुविधांचा विषयच नाही हो काही, मोकाट सुखसुविधा, पण प्रदूषण मोकाट. या प्रदूषणचं काय करायचं पण. यायचं एखादं वर्ष इथं राहील, नंतर ते म्हणतात ना काय तुम्ही 20 की 21 सिगरेट पिल्यावर जेवढं प्रदूषण म्हणजे तुमच्या लंग्समध्ये प्रॉब्लेम होतो तेवढा हे एका दिवसामध्ये इथं राहिल्यावर होतं. एवढं प्रदूषित आहे वातावरण. दिल्लीच्या प्रदूषणाचा इंडेक्स खूप जास्त आहे. त्या बघ या गाड्या बघ, जर बघितलं ना 1 मिनिटात किती गाड्या जात असतील माहीत नाही बरं का. आता मोजून पाहायला लागतील. कमीत कमी मी तर म्हणतो एका मिनटात जो इथून 1000-1500 गाड्या, तर त्याच्या मी तर म्हणतो मी कमी म्हणत असेल एखाद्या वेळी, त्याच्यापेक्षा जात असतील मी तर म्हणतो. बघा या किती गाड्या आहे राव. नुसता व्हिडिओ बघायचा नाही बरं का, जरा लाईक सबस्क्राईब करायचं. नुसतं बघायचं नाही दिल्लीमध्ये किती लेन आहे काय. तर तुमच्या भावाला पण सपोर्ट करा, कळलं का. परत दाखवतो तिकडे नंतर. परत आता नेक्स्ट टाईम तिकडे गेल्यानंतर तिथे कसं दिसतं आहे सायबर सिटीमध्ये, काय काय चालू आहे काय काय नाही
कसे कसे दुकानं असतात, कसं असतं इथलं कसं आहे ते तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. आणि या बाय बिल्डिंग्स. ओके, हे सगळ्या आय टी कंपन्यांच्या बिल्डिंग्स. आय टी कंपन्या, परत दुसऱ्या पण कंपनीज, काही ऑफिसेस, अशा बिल्डिंग आहे. ठीक आहे. चला. आणि हे बघा, ॲड लावतात लोक, ॲड्स वगैरे बघा, कशा ॲड्स वगैरे असतात. अरे ते बिल्डिंग पाहून मला अशी फिलिंग येते मी इंडियामध्ये आहे का नाहीच. मी इंडियामध्येच आहे, दुसरं काही नाही आहे. ठीक आहे. बघ भाऊ, बघ स्टील वगैरे. आपण घराला पाईप घेता येत नाही लवकर लोकांना, पैसे नसल्यामुळं. नाही तर पा सगळं सुखसुविधा आहे सगळ्या इथं. काम करणाऱ्यांची पण कमी नाही आहे आणि काम करून घेणाऱ्यांची पण कमी नाही आहे. असं जसं आपल्याला महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे आपल्याला, तसं इकडे आता मुंबई तर आपली आहे कॅपिटल आपली इथं महाराष्ट्रातली, पण ही एक दिल्लीचं काही विषयच नाही इथं. पण यार दिल्लीमध्ये असं राहूशी वाटत नाही प्रदूषणामुळे. चला ठीक आहे. एनिवे थोडे दिवस राहून घ्यायचं. हे बघा, हे आपल्याला इथं स्टिअर्स पाहायला भेटत नाही, एलिव्हेटर बघायला भेटत नाही, काही नाही. आणि इथं प्रत्येक ठिकाणी एलिव्हेटर लावून ठेवले. हे बघा, निवांत कारभार आहे. म्हणजे असे कुठे पण नाही बघायला भेटणार. हालाकी हे DLF सायबर सिटीमध्येच आहे, कारण यांच्या सुखसुविधा वगैरे सगळ्या गोष्टी देणं यांना. तर DLFवाल्यांची कम्युनिटी मस्त छान आहे सगळं. हे बघा, हे बोर्ड्स वगैरे, ॲडव्हर्टाईजमेंट वगैरे बघा. हे आपलं यूट्यूब. ठीक आहे, यूट्यूबची ॲड चालते. शॉर्ट्स बनवा, हे करा, ते करा, आणि बनवायचे बरं का. सगळ्यांनी चक मारा, बनवा शॉर्ट्स, बनवा, सगळं करा.